न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना पुणे इथं पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार राहुल मोटे यांच्या पक्षप्रवेशाबाबत प्रश्न विचारला असताना बोलताना म्हणाले की राहुल मोटे यांचा जो कारखाना आहे तो अजितदादांच्या पक्षाच्या कुठल्या तरी नेत्याच्या माध्यमातून चालवला जातो। मग त्यांचा कारखाना जर अजितदादांच्या पक्षातला एक नेता तो नेता चालवत असेल तर तुम्हाला शोधावं लागेल। त्यांचा कारखाना चालवत असेल तर मग अख्खी त्यांची संस्था ही अजितदादांच्या पक्षात असल्यासारखं आहे। ती संस्था टिकावी, त्यांना अडचणी येऊ नये म्हणून राहुल मोटेंनी स्वतःसाठी संस्थेसाठी तो निर्णय तिथे घेतलेला आहे। राजकारणामध्ये जेव्हा आपण स्वतःचा आपल्या फक्त संस्थेचा विचार तिथे करतो तर मग कुठे ना कुठेतरी तुम्ही भूमिका स्पष्ट करता की आम्ही लोकांसाठी राजकारण करत नाही, आम्ही संस्थेसाठी राजकारण करतो, आम्ही स्वतःसाठी राजकारण करतो। ज्यांना संस्थेचे राजकारण करायचे ते सत्तेत जाऊन बसलेले आहेत। आम्हाला लोकांसाठी काम करायचंय, आम्हाला विचारासाठी काम करायचंय, म्हणून आम्ही विरोधात आहोत। त्यामुळे ते तिथे गेले असले तरी येत्या काळामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून योग्य ते उत्तर हे त्यांच्या मतदारसंघामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला। या वक्तव्याचा व्हिडिओ परंडा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। आम्हाला जे कळतंय की राहुल मोटेंचा जो कारखाना आहे तो अजितदादांच्या पक्षाच्या कुठल्या तरी नेत्याच्या माध्यमातून चालवला जातो। मग त्यांचा कारखाना जर अजितदादांच्या पक्षातला एक नेता तर तो नेता तुम्हाला शोधावा लागेल। त्यांचा कारखाना जर चालवत असेल तर मग अख्खी त्यांची संस्था ही अजितदादांच्या पक्षात असल्यासारखी आहे। ती संस्था टिकावी, त्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून राहुल मोटेंनी स्वतःसाठी संस्थेसाठी तो निर्णय तिथे घेतलेला आहे। राजकारणामध्ये जेव्हा आपण स्वतःचा आपल्या फक्त संस्थेचा विचार तिथे करतो तर मग कुठं ना कुठेतरी तुम्ही भूमिका स्पष्ट करता की आम्ही लोकांसाठी राजकारण करत नाही, आम्ही संस्थेसाठी राजकारण करतो, आम्ही स्वतःसाठी राजकारण करतो। ज्यांना संस्थेसाठी आणि स्वतःसाठी राजकारण करायचे ते सत्तेत जाऊन बसलेले आहेत। आम्हाला लोकांसाठी काम करायचं, आम्हाला विचारासाठी काम करायचं म्हणून आम्ही विरोधात आहोत। त्यामुळे ते तिथे गेले असले तरी येत्या काळामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून लोक योग्य ते उत्तर हे त्यांच्या मतदारसंघामध्ये दिल्याशिवाय राहणार नाहीत। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।